आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र। तर तत्वार्थ सूत्रामध्ये मंगलाचरणामध्ये आपण कशाला नमस्कार केला आहे, तर अरिहंतांचे जे गुण आहेत तर त्या गुणांना नमस्कार केला आहे। कुठले गुण आहेत अरिहंत भगवंतांमध्ये, तर वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशीपणा। वीतरागता म्हणजे काय, तर जिथं राग नाही, द्वेष नाही, क्रोध, मान, माया, लोभ कुठलाही कशाय नाही, असे ते भगवान कसे आहेत, सर्व प्रकारच्या राग द्वेषांनी किंवा सर्व प्रकारच्या दोषांनी रहित आहेत। म्हणजे इथं काय सांगितलंय की म्हणजेच खरे देव जे आहेत त्यांना इथं त्यांच्या गुणांना नमस्कार आहे। ह्याच्यातून हे पण सिद्ध होतं की जे खरे देव असतात तर त्यांच्याकडे काय असतं, तर वीतरागता, हितोपदेशीपणा आणि सर्वज्ञपणा, हे तीन गुण जिथं आहेत तर तेच काय आहेत, खरे देव आहेत। किंवा तेच काय आहेत, तर आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी समर्थ किंवा आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आपले कसे आहेत, आदर्श आहेत। हे सोडून बाकीचे ज्या ज्या ठिकाणी ही वीतरागता आढळणार नाही, सर्वज्ञता आढळणार नाही किंवा तिथं हिताचा उपदेश मिळणार नाही, तर तिथं खरे देव म्हणता येणार नाहीत। म्हणजे एक जरी मंगलाचरण असेल किंवा दोन ओळी जरी वाटत असतील तर आपण जेवढ्या प्रकाराने तिथं बघतोय ना तेवढ्या प्रकाराने आपल्याला तिथं काहीतरी वेगळं सापडतंय। म्हणजे खजिना असतो ना, खजिना, त्या खजिन्यातून कसं काढल तेवढं मिळत राहतं, म्हणजे तसं काय 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 ह्याच्यामध्ये भरलेलं आहे। तर आपण जेवढ्या पद्धतीने चिंतन करणार तर तसं आपल्याला त्याच्यातून काहीतरी काहीतरी ज्ञान होत जाणार आहे। त्यांच्यासारखे हे गुण मला पण प्राप्त करायचेत। का प्राप्त करायचेत, तर हे गुणच काय आहेत, सुखाला कारण आहेत, शांतीला कारण आहेत। कारण जिथं वीतरागता आहे तर तिथंच काय आहे, तर निराकुलता आहे। आणि जिथं रागद्वेष आहेत त्याच्या उलट तिथं काय असणार, आकुलता असणार। हे तर काय आहे, समीकरण आहे। समीकरण म्हणजे जर तिथं वीतरागता आहे तर तिथं नियमाने काय असणार आहे, निराकुलता असणार आहे। आणि जिथं रागद्वेष आहेत तिथं नियमाने काय असणार आहे, आकुलता किंवा दुःख हे असणार आहे। म्हणून लक्षात काय घ्यायचं आपल्याला, वीतरागता जिथं असेल तर तिथंच आपल्याला शांती मिळणार आहे। म्हणून आपण वीतरागतेच्या प्राप्तीसाठी ज्यांनी वीतरागतेला प्राप्त केलं आहे अशा त्या भगवंतांना नमस्कार केला आहे। आता ह्या शास्त्रामध्ये कशाचं वर्णन आहे किंवा काय सांगितलं इथं, तर जे तत्व आहेत किंवा भगवंतांनी मोक्षाचा जो मार्ग दाखवलाय तर तो मोक्षाचा मार्ग काय आहे, तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य यांची एकताच काय आहे, तर मोक्षाचा मार्ग आहे। सम्यक दर्शन काय आहे, तर ह्या जगामध्ये जे जे काही द्रव्य आहेत, काय काय द्रव्य आहेत, 6 द्रव्य, कोण सांगताय, प्राजक्ता। आणि ही जी 6 द्रव्य आहेत ना ती तत्वामध्ये पहिल्या 2 तत्वातच पूर्ण आलेली आहेत। कशामध्ये, पहिली 2 जी तत्व आहेत, जीव आणि अजीव, ह्या 2 गोष्टीमध्ये आत्ता सांगितलेली 6 ही द्रव्य आलेली आहेत। पहिलं काय आहे, जीव आहे, आणि अजीवमध्ये पुढचे 5 द्रव्य अजीवमध्ये घेतलेले आहेत। कारण जीवामध्येच काय आहे, ज्ञान, दर्शन किंवा जाणण्याची शक्ती, सुख अनुभवण्याची शक्ती, हे फक्त जीवामध्येच आहेत। मग पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, ही जी बाकीची 5 द्रव्य आहेत तर ती कशी आहेत, ज्ञानाने रहित आहेत, त्यांच्यामध्ये जाणण्याची शक्ती नाही, अचेतन आहेत, म्हणून त्यांना कशामध्ये घातलंय, अजीवमध्ये घातलेलं आहे। पण द्रव्य 6 वेगळी आहेत आणि तत्व जी आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 2 मध्ये ही 6 द्रव्य येणार आणि मग पुढचे काय आहेत बाकीचे, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष, असे हे 7 तत्व आहेत। मग सम्यक दर्शन कशाला म्हटलेलं आहे, की ह्या 7 तत्वांवरचं श्रद्धान, किंवा अजून काय म्हटलं होतं, खरे देव, गुरु, शास्त्र ह्यांच्यावरचं श्रद्धान, किंवा ह्यांनी सांगितलेलं जे तत्व आहे त्याच्यामध्ये काय मुख्यतेने, की जीव वेगळा आहे आणि जीवापासून बाकीचं सर्व जे काही संयोगादी आहे तर ते कसं आहे, पूर्णपणे भिन्न आहे किंवा वेगळं आहे। म्हणजेच तिथं काय सांगितलं, स्व आणि पर ह्याच्यामध्ये तिथं भेद करून सांगितलं की माझं हे आहे आणि मी सोडून जे जे माझ्या संयोगात आहे ते सगळं पर आहे। म्हणजे स्व आणि पर तिथं काय केलेलं आहे, भेद केलेला आहे, म्हणजे स्व पर भेद विज्ञान। आणि चौथं काय सांगितलं होतं, आत्मस्वरूपाचं रुची किंवा श्रद्धान, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं किंवा आत्मस्वरूप काय आहे, माझं स्वरूप आणि ह्या शरीराचं स्वरूप
ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, हे सगळं तिथं काय आहे तर निर्णय आहे. तर ह्याला काय म्हटलेलं आहे, व्यवहाराने सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. आणि निश्चयाने सम्यक दर्शन कशाला म्हटलेलं आहे, की ह्या तत्वाच्या द्वारे आपण आपल्या आत्म्याला जाणलं, मग त्या आत्म्याबद्दल श्रद्धान, त्या आत्म्याबद्दलचं ज्ञान आणि त्या आत्म्याबद्दल किंवा त्या आत्म्यामध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ प्रयत्न करणं किंवा आत्म्याचा अनुभव घेणं, तर हे काय आहे, निश्चयाने सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. म्हणजे 7 तत्वांचं श्रद्धान, ह्या श्रद्धानालाच काय म्हटलेलं आहे, सम्यक दर्शन झालं. कारण 7 तत्वांमध्ये काय सांगितलेलं आहे, की हे जे 7 तत्व जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं तर काय आहे, जीव. म्हणजे आपलं तिथं काय आहे, पहिल्यांदा तिथं सगळं वस्तू स्वरूप किंवा आपले गुण, आपली पर्याय, आपलं अस्तित्व कसं आहे, काय आहे, ह्याचं तिथं सगळं काय आहे, वस्तू स्वरूपाचं कथन आहे. आणि त्याच्यावर आपलं श्रद्धान. का तसं श्रद्धान ठेवायचं, कारण जसं आहे तसं जाणणं किंवा जे खरं आहे ते स्वीकारणं, ते तसं श्रद्धान करणं हेच आपल्या सुखाचं कारण आहे. हे सोडून ह्या जगामध्ये बाकी आपण कितीही उपाय केले तरी आपल्याला आजपर्यंत सुख मिळालं नाही, आत्ता पण मिळत नाही आणि पुढं पण मिळणार नाही. कशाच्याद्वारे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य सोडून आपण बाकीचे जे जे उपाय करणार तर त्या उपायांच्या द्वारे आपल्याला आजपर्यंत सुख मिळालं नाही. म्हणून एकमेव उपाय कुठला आहे तर सम्यक दर्शनाची प्राप्ती करणं आणि त्याद्वारे सुखाला मिळवणं. मग आता निश्चय सम्यक दर्शन म्हणजे काय, स्वतःच्या आत्मस्वरूपाचं श्रद्धान, आपल्या जीवाचं ज्ञान, म्हणजे आत्मा आणि जीव एकच आहे आणि त्यामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करणं, पुरुषार्थ करणं, त्याच्यामध्ये लीन होणं, तर हेच काय आहे, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य. आणि ह्या तीनची एकता हेच काय म्हटलेलं आहे, मोक्षाचा मार्ग म्हटलेला आहे. मग आता आपण काल काय बघितलं होतं, की तत्व ह्या शब्दाचा अर्थ, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम असं म्हटलेलं आहे ना. मग ह्या तत्वार्थच्या तत्वार्थ श्रद्धांमध्ये जो तत्व नावाचा शब्द आहे, तर त्या तत्वाचा अर्थ काय होतो, की त्या द्रव्याचा जो स्वभाव आहे, तर तो स्वभाव कसा आहे, त्या द्रव्यामध्ये प्रत्येक कालामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये त्या द्रव्यासोबत कायम आहे. त्या द्रव्याला सोडून त्या द्रव्याचे गुण राहत नाहीत. आणि हे द्रव्याचे गुणच काय आहेत तर त्या द्रव्याचा स्वभाव म्हटलेला आहे. मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पर्यायामध्ये हा स्वभाव कसा आहे, त्या द्रव्याबरोबर कायम आहे. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, तो स्वभाव म्हणजे त्या द्रव्याचा तोपणा आहे. म्हणजे स्वभाव कायम आहे, पूर्वी होता, आत्ता आहे, पुढे पण असणार आहे. म्हणजे तो पूर्वी असलेला तो स्वभाव, आत्ता असलेला तो स्वभाव आणि पुढे असणारा तो स्वभाव हा कसा आहे तर तो कायम आहे किंवा तोच आहे, वेगळा नाही. मग हे जे काय आहे तर ह्यालाच काय म्हटलेलं आहे, तत्व असं म्हटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं की काय बघितलं होतं, की आपल्या स्वतःला आपण जाणतो किंवा आपण पराला पण जाणतो. ह्या 2 गोष्टी आपल्या ज्ञानाचं काय आहे तर कार्य आहे. ज्ञान काय करतंय, जसं स्वतःला जाणते तसंच ते, आवाज येतोय हां, जसं ज्ञान स्वतःला जाणते तसंच ते पराला पण जाणते. म्हणजे दोन्हीला जाणण्याची शक्ती आपल्या ज्ञानामध्ये आहे. म्हणजे ह्या ज्ञानाचं महात्म्य आपण बघत होतो. काय बघितलं होतं काल, समोर वस्तू असेल किंवा नसेल तरी पण तिथं ज्ञानामध्ये अशी शक्ती आहे की त्या गोष्टीला जाणलं जाते. कशाच्या द्वारे जाणलं जाते, आपल्या ज्ञानाच्या द्वारे. ह्याच्यासाठी आपण काय बघितलं होतं, भगवंतांना केवल ज्ञान आहे. केवल ज्ञान झाले म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये 3 लोक झळकत आहेत. मग आता हे 3 लोक झळकण्यास, 3 लोकांमध्ये जे जे काही चाललेलं आहे किंवा भूतकाळामध्ये काय घटना घडल्यात, भूतकाळामधले द्रव्य त्यांचे पर्याय, आता वर्तमानामधले द्रव्य त्यांचे गुण पर्याय आणि भविष्यामध्ये घडणारे सगळं जे काही द्रव्य गुण पर्याय आहेत, तर त्यांचं सगळं जे काही अस्तित्व किंवा त्यांचं स्वरूप सगळं ज्ञानामध्ये झळकलंय की नाही भगवंतांच्या. भविष्यामध्ये घडलेल्या घटना, आत्ता घडलेल्या आहेत, घडणाऱ्या घटना आत्ता आपण बघू शकत नाही आहे, कारण आपलं ज्ञान आत्ता कसं आहे, सीमित आहे. त्याच्यावर ज्ञानावरण कर्माचं आवरण आहे. पण केवली भगवंतांना त्या ज्ञानावरचं आवरण सगळं नष्ट झालेलं आहे. त्यामुळं भविष्यात अजून ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत, भविष्यात घडणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी पण त्यांना कशा दिसत आहेत,
स्पष्ट दिसत आहेत. जणू काय आपण आरशाच्या समोर उभारल्यानंतर आपण आरशामध्ये स्पष्ट दिसतो की नाही, जसं आहे तसं दिसलं जातं की नाही, म्हणजे तिथं तसं प्रतिबिंब झळकतं की नाही. तसं अजून ज्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार आहेत त्या गोष्टी त्या केवलींच्या ज्ञानामध्ये झळकतात. म्हणजे त्या ज्ञानामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी अजून म्हणजे आत्ता घडलेल्या नाही आहेत पण पुढं घडणार आहेत, म्हणजे त्या गोष्टींना जाणण्यासाठी त्या गोष्टी आत्ता समोर असणं गरजेचं नाही. इतकं ज्ञान आपलं काय आहे, महान आहे. म्हणजे ज्ञानाची शक्ती किती आहे, तर अजून जे घडलं नाही ते सुद्धा जाणलं जाते ज्ञानामध्ये. म्हणजे किती विशेषता आहे. म्हणजे एखाद्या जर व्यक्तीला थोडंसं भविष्य कळत असेल किंवा म्हणजे काय घडणार आहे किंवा काय पूर्वी घडलेलं आहे ह्या गोष्टींचं त्यांना ज्ञान असेल तर आपल्याला त्यांची किती महिमा येते. त्यांचं तर किती लिमिटमध्ये असतं. म्हणजे ह्या भावातलं सांगू शकतील किंवा ते सुद्धा परफेक्ट असेल नसेल त्याच्यामध्ये पण आपल्याला काही गॅरंटी नसते. म्हणजे आता उद्या काय घडणार आहे त्यांनी सांगितलं तसंच घडेल असं नाही, घडेल पण नाही पण. म्हणजे तरीसुद्धा आपल्याला त्यांच्याबद्दल काय असतं, त्यांना फार कळतं किंवा त्यांना किती ज्ञान आहे, पुढं काय घडणार आहे ते व्यवस्थित त्यांनी अचूकपणे सांगतात. किंवा मागं असं होऊन गेलंय हे पण ते सांगतात. म्हणजे त्यांनी ते बघितलेलं नाही आहे, आपल्या संयोगामध्ये त्या घटना घडताना ते नव्हते, तरी पण ते भविष्याच्या द्वारे म्हणजे त्यांच्या ज्ञानाच्या द्वारे सांगतात. म्हणजेच काय आहे, तिथं त्या ज्ञानामध्ये काहीतरी विशेषता आहे. मग ही विशेषता कशी आहे, लिमिटमध्ये आहे. पण केवली भगवंतांचं ज्ञान कसं झालेलं आहे, पूर्ण निरावरण. म्हणजे त्या गोष्टी तिथं समोर असल्या म्हणून ते जाणतायत असं नाही. हे आपण काल बघितलं होतं. म्हणजे हे ज्ञानाचं एक वैशिष्ट्य किंवा ज्ञान किती महान आहे त्याचं बहुमान आपल्याला यायला पाहिजे. काय यायला पाहिजे आपल्याला, हा बहुमान आपल्याला काय यायला पाहिजे, केवली सगळं जाणतायत म्हणून, जे घडलं नाही अजून जे घडणार आहे ते पण ॲडव्हान्समध्ये जाणतायत म्हणून, पूर्वीचं जाणलंय म्हणून का, म्हणजे त्या ज्ञानाची महिमा किंवा म्हणजे काय बहुमोलपणा कशासाठी आपल्याला वाटतो विशेष. एक वाक्य सांगितलं होतं काल, अजून ज्या घडलेल्या गोष्टी नाही आहेत त्या पण त्यांना जाणल्या जात आहेत त्यांच्याकडनं. मग असं ज्ञान जे आहे त्या केवल ज्ञानाचा बहुमान आपल्याला का वाटतो किंवा का वाटला पाहिजे, असा प्रश्न आहे. सम्यक दर्शन की महिमा. यदि अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य और परिग्रह त्याग मिथ्या दर्शन युक्त हो तो गुण उत्पन्न करने की जगह वे संसार में दीर्घ काल तक परिभ्रमणकारी दोषों को उत्पन्न करते हैं. काय सांगितलं आता, ही काय सांगितलेत, 5 प्रकारचे हे व्रत सांगितलेत. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, परिग्रह, त्याग. म्हणजेच काय आहे, हे पापांना सोडणं. अशा ह्या पापांना जरी आपण सोडलं पण तिथं जर सम्यक दर्शन नसेल, म्हणजेच काय नसेल की मिथ्या मान्यता, काय की हे सगळं पर आहे किंवा हे माझ्या सुखाचं कारण नाही अशी मान्यता नसेल तर हे सगळे 5 प्रकारचे गुण किंवा व्रत असलं तरी ते आपल्याला उपयोगी नाही असं सांगितलंय. यदि अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य और परिग्रह त्याग मिथ्या दर्शन युक्त हो तो गुण उत्पन्न करने की जगह वे संसार में दीर्घ काल तक परिभ्रमणकारी दोषों को उत्पन्न करते हैं. जैसे विषयुक्त हाँ, हे जे 5 आहेत, अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि परिग्रह त्याग, ह्याला जरी आपण ग्रहण केलं किंवा त्यानुसार आपण आपलं आचरण ठेवलं पण तिथं जर सम्यक दर्शन नसेल तर हे सगळे गुण काय करतात आपल्याला की ह्या संसारातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याऐवजी तिथं आपण त्या संसारातच परत परिभ्रमण करणाऱ्या दोषांना ते उत्पन्न करतं किंवा चतुर्गती भ्रमण आपलं थांबत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर सम्यक दर्शन प्राप्त केलं तर बाकी सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे, हेच सांगताय तिथं. सम्यक दर्शन असेल तर अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, परिग्रह ह्याला महत्त्व आहे. नसेल तर हे सुद्धा काय आहे, संसार परिभ्रमणालाच कारण आहे असं सांगितलंय. जैसे विषयुक्त औषधि से लाभ नहीं होता उसी प्रकार मिथ्यात्व सहित अहिंसादि के
अहिंसा दिसे जीव का संसार रोग नाही मिटता. म्हणजे एखादा आपल्याला रोग झालाय, औषध तर आपण बरोबर आणले, पण त्याच्यासोबत आपण काय घातलंय, थोडंसं त्यात विषाची पण मात्रा घातली. आता त्याच्याने बरं होणार का मरणार आपण? तर तिथं उलटं कार्य होणार. म्हणजे बरं व्हायचं ऐवजी कुठंच गेलं आपण, तिथं काय होणार, दुःखालाच प्राप्त होणार. तसं हे मिथ्यात्व काय करतं, किती जरी आपण सत्य अहिंसा ह्यानुसार आचरण करत गेलो, पण तिथं सम्यक्त्व नसल्यामुळे ते आपल्याला काय करतात, ह्या संसारातच भ्रमण करतात. का भ्रमण करतात? आपण खरं बोलतोय, आपण काय कुणाची हिंसा करत नाही, कुणाला दुखवत नाही, किंवा आपण परिग्रहामध्ये पण आपण प्रमाण केलेलं आहे, मग तरी सुद्धा आपल्याला ह्या संसारात कसं काय फिरावं लागतंय. आता त्यांनी इथं स्पष्ट सांगितले की सम्यक दर्शन नसेल आणि हे सगळं असलं तरी सुद्धा ते कशाला कारण आहे, संसार परिभ्रमणालाच कारण आहे. मग हे कुठल्या अपेक्षेने त्यांनी सांगितलंय, तर ते संसारालाच कारणीभूत आहे. काय सांगायचंय त्यांना इथं, सांगितलं इथं, अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य परिग्रह त्याग हे मिथ्यादर्शनयुक्त असेल तर त्याच्यामुळं आपला संसारच वाढणार आहे, त्याच्यामुळं आपला संसार कमी होणार नाही असं सांगितलंय. जर सम्यक्त्व नाही तर मग असं कसं, असं मला विचारायचं. आपलं वागणं तर चांगलं आहे, 5 प्रकारची पापं आपल्याकडून मर्यादा तर केली आहे, किंवा एखाद्यांनी मुनिपद पण धारण केलंय, म्हणजेच 5 प्रकारच्या पापांचा त्यांनी पूर्ण त्याग केलाय, महाव्रती आहेत, पण तिथं काय आहे तर मिथ्यादर्शन आहे. म्हणजे सम्यक्त्व नसेल तर मग त्यांची ही महाव्रत संसाराला कारणीभूत आहेत का मोक्षाला कारणीभूत आहेत, कशाला कारणीभूत आहेत? मिथ्यात्व असल्यामुळं संसाराला कारण आहे, तेच ह्यांनी इथं दिलंय. मग मी काय विचारते की कसं ते आपल्याला संसार कसं काय वाढवून देतं, हा प्रश्न आहे माझा. पुढं 13 म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत आहे तर सांगितलंच आहे की, हा सम्यक बरोबर आहे की. मग तेच की, म्हणजेच काय आहे तिथं की अजून तिथं स्व आणि पर असा भेदच नाही झालेला. ते ज्ञानच नसल्यामुळं जे जे काही केलं जातंय तर त्याच्यामुळं काय होतं, शुभ भाव होत आहेत. मग ते शुभाचा कर्माचा जो काही बंद होईल त्याच्या निमित्तात संसारच मिळत जाणार आहे. भलं तुम्हाला सगळी अनुकूलता मिळेल, सगळं चांगली पदं मिळतील, किंवा सगळ्या पाहिजे तेव्हा मिळेल, सगळं होईल, पण कुठं फिरत राहावं लागणार, ह्याच्यातून आपण मुक्त होणार नाही. किंवा ते आता जरी पुण्य बांधलं, होतो ना सांगानेरचे तिथं 7 मंदिर आहेत, खाली तळघरामध्ये जे मंदिर आहे तर तिथलं मूर्ती कोणीतरी आचार्य वगैरेच काढू शकतात. किंवा तिथं मग जर त्या ठराविक काळामध्ये जेवढ्या काळासाठी आपण त्या मूर्ती बाहेर आणल्यात तेवढ्या काळामध्ये जर त्या परत म्हणजे ते झाल्यानंतर समजा 4 दिवसासाठी आणल्यात आणि 4 दिवसानंतर आपण जर तिथं खाली नेऊन नाही ठेवल्या तर तिथं काहीतरी असं हे दिसून येतं, म्हणजे काहीतरी किडे वगैरे असे, हां असं काहीतरी उपद्रव दिसून येतो. म्हणजे सगळे घाबरतात, वादळ सुटतं आणि इतके किडे की त्या सुचतच नाही काय आपल्याला, म्हणजे असं होतं. म्हणजेच काय आहे तिथं 4 दिवसामध्ये त्या मूर्ती खाली नेऊन ठेवायला पाहिजेत वगैरे असा नियम आहे. नियम आहे म्हणजे तिथं खाली कोण जे आहेत ना ते तिथं जाणाऱ्या आचार्यांना सांगतात की बाबा किती दिवसासाठी पाहिजे, 4 दिवसासाठी, 5 दिवसासाठी. आणि मग परत जर नेऊन नाही ठेवलं, थोडासा अर्धा तास जरी लेट झाला, असं झालेलं आहे एकदा, मला वाटतं शांतीसागर महाराजांच्या वेळेसच झालं होतं की एक अर्धा तास त्यांना मूर्ती खाली न्यायला वेळ झाला तर सगळ्या मंडपामध्ये असे मोठे कसले तरी किडे झाले, असं सगळं अंधारून आलं, सगळं वादळ सुटलं आणि कळे ना काय चाललंय. मग ती लक्षात आल्यानंतर त्या मूर्त्या ठेवायला वेळ झालाय, मग परत खाली नेऊन मूर्त्या ठेवल्या की लगेच सगळं गायब, ना किडे आहेत, ना माती आहे, ना वादळ आहे, सगळा स्वच्छ प्रकाश. म्हणजेच काय होतं तर तिथं ज्यांनी मंदिर बांधलं तर ते मंदिर बांधत असताना त्यांचे परिणाम शुभ होते, चांगले होते, मंदिर बांधायचे भाव चांगलेच आहेत, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण एवढं सगळे मंदिर बांधून एवढं जे काही त्यांची प्रतिष्ठा किंवा त्याचं सगळं त्यांनी होते तोपर्यंत त्या मंदिरची देखभाल काळजी सगळं काही व्यवस्थित केलं, पण तिथं काय झालं, सम्यक दर्शन नव्हतं. आणि त्याचं फळ म्हणून काय झालं, त्यांना त्या मंदिराच्या म्हणजे सांभाळण्याचे भाव किंवा ते मंदिराची काळजी म्हणून त्या परिणामामध्ये त्यांचं मरण झालं असेल. आणि परिणाम शुभ होते म्हणून ते देवगतीत तर गेले, पण सम्यक दर्शन नसल्यामुळं त्यांचा जन्म कुठं झाला, व्यंतर योनीमध्ये झाला. म्हणजे देवामध्ये 4 प्रकारामध्ये सगळ्यात हलके देव जे आहेत ते व्यंतर देव म्हटले जातात.
आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि आता तिथं जन्म झाल्यानंतर त्यांना ते आठवतं ना अवधिज्ञानाने, पुढच्या जन्मी मागच्या जन्मी कुठं होतो, कोण होतो, काय होतं. मग ते मंदिर, मग परत त्या मंदिरची ती काळजी, परत ह्या भावामध्ये पण काय होतंय, मग त्या मंदिरला सांभाळण्यासाठी ते तिथंच राहतात, त्या मंदिरच्या तिथंच राहतात. मग तिथं असं कळलं होतं की तिथं त्या मंदिरामध्ये खूप मोठा साप आहे. मग ते आपल्याला भीती दाखवायसाठी असं काहीतरी रूप घेतात. प्रत्यक्षात तिथं त्या सापाच्याच रूपात असतील असं नाही, म्हणजे आचार्य गेल्यानंतर त्यांना फक्त ते दिसावं म्हणून त्यांनी ते रूप घेतलं असेल. हां, आपल्याला ह्याच्यातून हे बघायचं होतं की जर सम्यक दर्शन नसेल तर त्या जीवानी मंदिर बांधलं किंवा त्या सगळ्या मंदिरची योग्य पद्धतीने काळजी केली, किंवा आता पुढच्या भावामध्ये सुद्धा त्याचे मंदिराचं रक्षणाचे भाव आहेत, मग हे त्याचे भाव त्याला मोक्षाला देणार आहेत का, कर्माची निर्जरा करणार आहेत का? त्याच्याद्वारे पुण्यबंध होणार आहे, कर्माची निर्जरा होणार नाही. म्हणून त्यांनी इथं सांगितलं की दीर्घकाळ संसारामध्ये परिभ्रमण करण्यासाठीच ते कार्यकारी ठरतात, किंवा ते आपल्याला संसारामध्ये परिभ्रमणच करवतात. चांगल्या गोष्टी सुद्धा, अहिंसा वगैरे हे सगळे 5 प्रकारचे व्रत आहेत. मग ह्या व्रतांना धारण केलं, पण आपल्याला जर सम्यक दर्शन नसेल तर आपण काय करणार, मनुष्यगतीतून देवगतीत, परत मनुष्यगतीत, आणि मग प्रत्येक वेळेस शुभभाव राहतात असं नाही आहे. मग तिथं त्या भोगांना भोगण्यामध्ये आसक्त झालो, त्याच्यामध्ये आपण धर्म विसरून जातो, जे काही शुभ करत होतो ते पण आपल्याकडून विसरून जातं, आणि मग तिथं त्या भोगांमध्ये परिग्रहामध्ये रमलो, त्याच्यातच मेलो की मग कुठं जाणार, पुन्हा दुर्गतीला जाणार. म्हणजे ते शुभभाव पण संपले, त्या शुभामुळं केलेलं पुण्य पण संपलं, आणि आता हातामध्ये काय आली, दुर्गती आली. मग ह्या अपेक्षेने त्यांनी इथं सांगितलंय. ह्याचा अर्थ ते करायचं नाही असं नाही, 5 व्रतांना धारण करायचं नाही किंवा शुभभाव करायचे नाहीत असा अर्थ घ्यायचा नाही, हे तर अवश्य करायचे. पण हे करत असताना त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे तर सम्यक दर्शन मला प्राप्त करायचंय, हे तिथून आपल्याला शिकायला मिळेल. म्हणजे सम्यक दर्शनाचं महत्त्व इथं सांगायचंय. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींना किंमत आहे, आणि सम्यक दर्शन नसेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टीला, मग ते महाव्रत असेल तरी त्याची किंमत शून्यच आहे. शून्याच्या मागं 1 अंक नाही तिथं. जर शून्याच्या मागं 1 अंक नसेल तर त्या शून्याला जशी किंमत नाही, तसं हे महाव्रत असतील, उत्कृष्ट आचरण असेल, तरी सुद्धा तिथं सम्यक दर्शन नसल्यामुळं त्यांचं ते सगळं व्रत, नियम, संयम, तप, ध्यान सगळं काय म्हटलं जातं, शून्यच आहे, किंवा ह्या संसारालाच कारणीभूत आहे. जहाँ मिथ्यात्व होता है वहाँ निश्चयतः अहिंसादी कदापि नहीं होते. निश्चयतः म्हणजे काय, जिथं स्वतःच्या हिंसेला आपण स्वतःच्या आत्म्याला जाणत नाहीये, मग आपण बाहेर खूप दया करतोय. परवा आपण बघितलं होतं दयेचे 2 प्रकार, की बाहेरच्या संयोगातल्या जीवांचं दुःख बघवत नाही, त्यांना काही त्रास असेल तर तिथं मदत करावी वाटते, किंवा आपण तिथं दया करून त्यांना काय अन्न पाणी सगळं देतो. पण हे करत असताना आपण आपल्या जीवावर दया करतोय का, आपल्या जीवाला आपण बघतच नाहीये, किंवा आपल्या स्वतःला आपण जीव म्हणून जाणतच नाहीये. आपण स्वतःला काय म्हणून जाणतोय, शरीर म्हणून जाणतोय. आपली प्रत्येक क्रिया, आपला प्रत्येक विचार ह्या शरीराला मी असं धरून चाललेला आहे. म्हणून तिथं जरी आपण परावर आपण दया करतोय, मग परदया महत्वाची आहे का स्वदया? 2 दया आपल्याला करायच्या, 2 प्रकारच्या दया आहेत. मग आपण फक्त बाहेरची दया करत राहिलो म्हणजे ती करायची नाही असं नाही आहे, पण त्यावेळेस त्याबरोबर आपल्या स्वतःवर पण दया आपण केली पाहिजे. मी माझ्या स्वतःवर किती स्वतःला त्रास द्यायचा, मी माझ्या स्वतःवर किती अन्याय करायचा, हा विचार पण आपल्याला आला पाहिजे. नाहीतर बाहेर आपल्याला दिसते सगळ्यांना मदत करतोय, कुणाला काय पाहिजे दिलं, औषध पाणी सगळं जे काही आहे ते व्यवहारात करतोय, पण स्वतःच्या जीवाला जीव म्हणून जाणलं नाही. तर आपण काय केलं, स्वतःवर अन्याय केला, स्वतःवर दया दाखवली नाही, तर स्वतःशी काय केलं आपण, क्रूरता केली. लक्षात येते का, दया करतोय त्याच्या विरुद्ध काय आहे, दया केली नाही. एखाद्याने आपल्याला मदत मागितली आणि आपण केली नाही, तर तिथं काय म्हणणार, कसला क्रूर आहे, किती तिथं गरज आहे, आपल्याजवळ ती गोष्ट असून सुद्धा तिथं दिली नाही, असं म्हणणार की नाही. म्हणजे तिथं काय दिसते, दयाच्या विरुद्ध जर दया नाही केली तर क्रूर परिणामी आहेत, किंवा कशाही म्हटला जातो. मग आपण बाहेर तर दया करतोय सगळ्यांवर, पण स्वतःच्या जीवावर दया करतोय का, नाही करत. का नाही करत, तर स्वतःचं अस्तित्वच आपण स्वीकारलं नाही अजून. आपण स्वतःला शरीर म्हणून बघतोय. हे गोष्ट आपण आत्ता बोलतोय, ऐकतोय, किंवा आपल्याला हे ज्ञान झालंय, पण प्रत्यक्षात आपल्याला ह्या गोष्टी आपल्या विचारातून आपल्या वागण्यात आल्या पाहिजेत. कळतंय का मला काय म्हणायचंय.
म्हणजे ऐकलं, समजलं आणि आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण परत तसंच गुंतून गेलो. प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक क्रिया करताना ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. काय लक्षात असली पाहिजे? की हे सगळं माझ्यापासून भिन्न आहे, किंवा हे सगळं बाहेरचं जे जे केलेलं आहे किंवा करावं लागतंय तर ते सगळं काय आहे? एक जाणणेरूप क्रिया आहे. त्याचा करता मी नाही, किंवा त्याच्यामुळं मी सुखी, त्याच्यामुळं मी दुःखी असं नाही. म्हणजे हे सगळं आपल्याला आपल्या विचारांमधून, रोजच्या क्रियेमधून आपल्याला ते जाणवलं पाहिजे. तर मग तिथं काय आहे ते आपण अंगीकार केलं किंवा समजलं असं म्हणता येईल. म्हणून जेव्हा जोपर्यंत आपण स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही जीव म्हणून, मग खायला बसलो, मी खाणारा नाही, जाणणारा आहे. कुठलं तरी काम चालतोय आपण, मी चालणारा नाही, जाणणारा आहे. मी ऐकणारा नाही, जाणणार आहे. आता पण आपण सगळे काय, मी बोलण्याची क्रिया जाणणार आहे, तुम्ही ऐकण्याची क्रिया जाणणार आहात. हे आपल्याला सावधपणे लक्षात ठेवलं पाहिजे. तर तिथं सम्यक दर्शन आहे. आणि मग त्या सम्यक दर्शनामुळं छोटासा शुभभाव असेल तर तो छोटासा शुभभाव किंवा ते छोटंसं व्रत, नियम, संयम जे काय असेल तर ते सुद्धा काय आहे तर कार्य आहे. मग आपण अहिंसा करतोय, बाहेर कुणाची हिंसा होऊ नये म्हणून काळजी घेतोय, पण स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही. ही काय आहे? आपली हिंसा आहे. आपण बाहेर सगळं खरं वागण्याचा, खरं बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्या स्वतःशी आपण खोटं वागतोय. काय खोटं वागतोय? की ह्या शरीराला जीव मानतोय. मग हे खरं आहे का खोटं आहे? शरीराला जीव मानणं खरं आहे की खोटं आहे? मग तिथं आपण मानतोय तर शरीर किंवा हे अस्तित्व म्हणजेच माझं, ह्याच्यासाठी सुख ते माझं सुख, ह्याच्यासाठी दुःख ते माझं दुःख. म्हणजे ही मान्यता काय आहे? खोटं वागणं आहे. म्हणून बाहेर कितीही आपण खरं बोललो तरी जोपर्यंत आपण स्वतःशी खरं बोलत नाही, स्वतःशी खरं बोलायचं म्हणजे काय? जे जसं माझं स्वरूप आहे तसं मला जाणायचंय, हा खरेपणा स्वीकारला तर तिथं काय आहे? खरं सत्यव्रत झालं, तर तिथे खरी अहिंसा झाली. चोरीच्या बाबतीत पण तेच आहे. चोरीच्या बाबतीत काय येणार? बाहेर कुठं आपण चोरी करायला जात नाहीये, कुणाचं काय पडलं तरी आपण घेत नाहीये, किंवा आपल्याला त्याची हेच नाहीये, भाव पण नाहीयेत. पण आपण काय करतोय? स्वतःमध्ये कसं आपण काय म्हटलंय आता इथं? चोरी. काय चोरी झाली इथं? तर आपल्या आत्मस्वरूपामध्ये सगळं काही आहे. जर आपल्या घरामध्ये सगळं आहे आणि तरी पण आपण दुसऱ्याच्या घरातली चोरी केली तर काय होईल तिथं? चोरी करणं म्हणजे काय? दुसऱ्याच्या वस्तूला माझी वस्तू आहे असं मानणं, असं समजणं किंवा तसं म्हणणं, ह्याला चोरी म्हणतात. मग आता हे जे शरीर आहे किंवा संयोगामधल्या ह्या ज्या काही गोष्टी, परिग्रह आहे, त्या परिग्रहाला आपण काय म्हणतोय? माझं माझं म्हणतोय. मग ते आहे का आपलं? आहे का आपलं? आपलं नसताना आपण त्याला आपलं मानतोय, आणि जे आपलं आहे तिकडे आपण बघतच नाहीये. म्हणजे आपण चोरी करतोय का? परद्रव्याला आपण माझं म्हणणं किंवा परद्रव्य म्हणजेच मी म्हणणं, हीच काय आहे तर चोरी आहे. म्हणून हे बाहेरून आपण ही सगळी व्रत पालन केली, पण आपण स्वस्वरूपाला जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ही 5 प्रकारची व्रत आपल्यामध्ये संभवत नाहीत. म्हणून तिथं सांगितलंय की सम्यक्त्व नसताना हे सगळं जे काही आहे तर ते संसार परिभ्रमणालाच कारण आहे. आता ब्रह्मचर्याचं कसं घ्यायचं? तर आपण काय म्हणतोय? स्वतःच्या आत्म्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, तर तिथं आपण आत्मा जाणतच नाही, किंवा आत्म्यामध्ये सुख आहे. आपण शेवटी भोग घेतो म्हणजे काय घेतो? परद्रव्याचं. आपण जेवतो, जेवल्यामुळं आपल्याला काय वाटतं? जेवल्यावर मला सुख होतं. किंवा आपण काय डोळ्यांनी काहीतरी बघितलं, ते बघितल्यानंतर मला छान वाटलं, मोबाईल बघितला, टी व्ही बघितला, काय अजून सिरियल बघितलं, म्हणजे तिथं काय करतो? ह्या इंद्रियांच्या द्वारे, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रियाच्या द्वारे आपण काय करतोय? भोगतोय. काय भोगतोय? परद्रव्याला भोगतोय. म्हणजे भोगण्याचे फक्त भाव करतोय आपण, भोगू तर आपण शकत नाही. पण तिथं सतत भाव काय आहेत? मला हे खायचंय, मला हे पाहिजे, मला हे आणायचंय, मला हे असेल तर आनंद मिळतोय. म्हणजे परद्रव्यामध्ये त्याला भोगल्यामुळे मी आनंदी होतोय, मी सुखी होतोय, ही मान्यता आहे. आणि तिथं त्यामुळे आपण परद्रव्यामध्ये अडकतोय, त्याच्यामध्ये राग द्वेष करतोय, मोह करतोय, आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये आपण भोगायला जातच नाही. एकाने काय केलंय? लग्न केलंय, बायको घरामध्ये आहे, सुंदर आहे, किंवा शालीन आहे, किंवा अगदी हुशार आहे, चांगली आहे, सगळ्याच गुणसंपन्न आहे, आणि तो माणूस काय करतोय? बाहेर जाऊन वेश्या सेवन करतोय, परस्त्री सेवन करतोय. मग त्या माणसाला काय म्हणणार? काय म्हणणार त्याला? घरामध्ये सगळं आहे बरं का,
तरी सुद्धा हा काय करतोय, बाहेर सगळं म्हणजे त्याला वाईट म्हणणार, व्याभिचारी म्हणणार का चांगलं म्हणणार, त्याला म्हणेल का त्याला कोणीतरी चांगलं? मग आपण तेच करतोय. आपल्याला असं बाहेरचं तर सगळं सोपं वाटतंय. काय वाटतंय बाहेरचं? हां, हे असं कसं ह्याने करायचं बरं, ह्याला सदा एवढी छान सुंदर सुशील बायको आहे किंवा किती म्हणजे चांगली आहे, गुणसंपन्न आहे, तरी पण तो काय करतोय, बाहेर वेश्येकडे जातोय. म्हणजे त्याला तर नावं ठेवली जातात, सहज ठेवली जातात, किंवा तिथं आपल्याला त्याची चूक कळते. त्याच्या घरात काय आहे हे त्याला कसं कळत नाही असं आपल्याला वाटतं. पण आपल्या आत्म्यामध्ये अनंत गुण आहेत, अनंत सुख आहे, शाश्वत सुख आहे, कधीही न संपणारं सुख आहे. हे सगळं असताना सुद्धा आपण बाहेर 5 इंद्रियांमध्ये, शरीरामध्ये, परिग्रहामध्ये ते भोगायला जातोय, त्या इच्छा करतोय आपण. मग त्या माणसामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आहे का फरक? पटतंय का सगळ्यांना का नाही पटत? धिक्कार वाटला पाहिजे. आपला दुसऱ्याचं आपल्याला बघायचं कारणच नाही. आपण स्वतः इतके चिखलात बुडलेले आहोत, इतके रुतलेले आहोत, आणि आपण दुसऱ्याचं बघतोय. मग म्हणजे आपल्या स्वतःला जर आपल्याला हे समजलं तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्टच नाही. आणि आपण दुसऱ्याचं काही करूच शकत नाही. त्यामुळे दुसऱ्याचं चांगलं पण बघितलं तरी आपल्याला उपयोग नाही, दुसऱ्याचं काही वाईट असलं तरी आपल्याला त्याच्यामुळं काही नुकसान नाही. आपलं काय करू शकतो आपण? आपल्यामध्ये ज्या चुका आहेत त्या चुकांना बाहेर काढायचं, किंवा आजपर्यंत आपलं दुःखाचं कारण काय आहे किंवा काय होतं, आणि ते आपल्याला बदलून सुख कसं मिळेल किंवा तिथं कुठलं कारण करायला पाहिजे हे बघण्यासाठी सांगतायत. आजपर्यंत आपण धर्म केला, अशी व्रतं धारण केली, एवढंच काय. भावपाहूट नावाचा ग्रंथ आहे यांचा, कुणाचा? कुंद स्वामींचा, कुंद आचार्यांचा. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी दिले की प्रत्येक जन्मामधलं आईचं जे दूध पिलेलं आहे त्यातला फक्त एक थेंब घ्यायचा. ह्या जन्मामध्ये दूध पिलं त्यातला एक थेंब, असा प्रत्येक जन्मामध्ये आपण जे काही दूध पिलं असेल, प्रत्येक ज्या आईच्या पोटाला आपण जन्मलोय त्यातला फक्त एक थेंब जर गोळा केला तर असे मोठे मोठे समुद्र भरून जातील, इतकं ते दूध आपण आजपर्यंत पिले. एक थेंब घेतलाय बरं का. असं नाही की त्या जन्मामध्ये केवढं दूध पिले ते नाही, फक्त प्रत्येक जन्मामधला एक थेंब घ्यायचा आहे. आणि त्या एका थेंबाने काय होणार आहे, मोठेच्या मोठे समुद्र भरून जातील. इतके आपण जन्म घेतलेले आहेत, इतकं आपण भोगलेलं आहे, इतकं आपण हे केलेलं आहे. म्हणजे इतकं सगळं असून सुद्धा आपल्याला सुख का नाही मिळालं? किंवा त्या सगळ्या जन्मामध्ये आपण दीक्षा पण खूप वेळा घेतली आहे. त्याच्यासाठी पण काय सांगितले की एवढ्या वेळा आपण दीक्षा घेतली आहे की एका पिंचीचा एक केस घेतला. काय घेतला? फक्त एक केस बरं का. आता पिंची मोठी आहे, त्यातला फक्त मोरपीस सुद्धा नाही, मोरपिसातला एक बारीक केस असतो, तो केस घेऊन असे जर प्रत्येक जन्मामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा आपण दीक्षा घेतली आहे त्या पिंचीचा एक केस ठेवला असा एक ठिकाणी आणि तो गोळा केले असे, तर ते मेरू पर्वता एवढे ढीग होतील म्हणून सांगितले. आता मेरू पर्वत म्हणजे म्हणजे मध्य लोकामध्ये सर्वात उंच 1,00,000 योजन. योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 4,000 किलोमीटरचा असतो. आणि असं 1,00,000 योजनचं काय आहे तर तो मेरू पर्वत आहे. आणि तेवढं उंची, तेवढी त्याची जाडी वगैरे हे. आणि तो कशाने भरणार आहे तेवढ्या पर्वत? त्या मोरपिसाच्या एका केसाने. म्हणजे एवढ्या वेळा आपण दीक्षा पण घेतली आहे. मग एवढ्या वेळा दीक्षा घेऊन आपल्याला मोक्ष का नाही मिळाला? आपल्या कर्माची निर्जरा का नाही झाली? काय कारण आहे? तर हेच आहे की तिथं आपल्याला सम्यक दर्शन नव्हतं. जे सगळी व्रत होते, सगळे शुभभाव केले, सगळ्या म्हणजे सगळ्यांची म्हणजे अहिंसा वगैरे पालन केलं, बाहेर केलं सगळं, अंतरंगामध्ये स्वतःला जाणलं नाही किंवा स्वतःची अहिंसा केली नाही, स्वतःशी खरं वागलो नाही, स्वतःशी आपल्याकडं असल्या आहे म्हणून बाहेरचं काय घ्यायचं सोडू असं केलं नाही, किंवा परिग्रह बाहेरचा गोळा करण्यामध्ये आपल्याला आनंद वाटला. म्हणजे ह्या सगळ्या चुकांमुळं काय झालेलं आहे, आपला अनंत काळ गेलेला आहे. म्हणजे महत्त्व एकच आहे. परत परत आचार्य सांगतायत की सम्यक दर्शन. असं बसता उठता आपल्याला वाटलं पाहिजे की मला सम्यक दर्शन कधी होणार, मला सम्यक दर्शनच प्राप्त करायचे, बाकी आपलं कुठलंही ध्येय नाही. कितीही पैसा कमवला, कितीही बंगले गाड्या, सगळं नोकर चाकर दागदागिने सगळं आलं, आपण समाधानी राहू शकणार आहे का? आहे आता सगळं माझ्याकडे, आता मला धर्म करायचा आहे, तरी सुद्धा आपल्याला काय वाटणार आहे, नाही अजून परिग्रह गोळा करू, 2 आहेत का, अजून 4 कसे होतील? म्हणजे असं आपलं काय झालेलं आहे, एक संस्कारवश आपलं आचरण झालेलं आहे. म्हणून आता काय करायचं आपल्याला, एक सम्यक दर्शनाशिवाय बाकीची कुठलीही गोष्ट
माझ्यासाठी महत्त्वाची नाही. हे आपलं पक्क झालं तर आपण प्रयत्न कशासाठी करणार मग? भेदविज्ञान. सतत आपल्याला तिथं तेच विचार राहणार. कामं सगळी करणार, खाणार पिणार, शरीराला सांभाळणार, घरदार, आपलं जे काही जबाबदाऱ्या सगळं काही करणार. पण हे करत असताना अंतरंगामध्ये काय असणार आहे की हे सगळं करणं माझा स्वभाव नाही किंवा हे माझं काम नाही. ह्या सगळ्याला मी फक्त जाणणार आहे. आणि असं जाणून आपण जेव्हा करतो तर त्या गोष्टी उलट आपल्याकडून आणखीन व्यवस्थित होतात. असं नाही की त्या सुटतात, म्हणजे सुटणार की हळूहळू, पण असं आत्ता आपल्या भूमिकेमध्ये जे करावं लागतंय ना तर ते उत्कृष्टपणे केलं जातं. कारण तिथं रागद्वेष नसणार आहेत. जिथं भेद विज्ञान आहे तिथं रागद्वेष नाही आहे. त्यामुळं त्या गोष्टीला आदळआपट होणार नाही किंवा मीच का करू, तूच का करू, त्यांनीच केलं नाही, नीटच केलं नाही, असे रागद्वेष होणारच नाहीत. नाही झालं का नीट, चला आपण करून टाकू. ठीक आहे, चला असं आहे. मला हेच सांगायचं होतं तुला आता. स्वाध्यायानंतर जो गिल्ट येतो ना पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वाध्याय करताना, ह्याला काय ऐकलं आपण इतके दिवस आणि काय वागलो, हे फार घाणेरडं आहे. हां, आता एक विचारू तुला, अगोदर तुला असं गिल्ट येत होता? नव्हता. आता गिल्ट येतोय. ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? चांगले आहे, हां, पण हे बघ, सुधारण्यासाठी ना. सुधारण्याची ती पायरी आहे. आता सुरुवातीला म्हणजे आधी पण काय वाटत नव्हतं, नंतर पण गिल्ट वाटत नव्हता, किंवा आता काय व्हायला लागले, समजा काही मतभेद होत आहेत किंवा काही वाद चाललाय, त्यावेळेस कदाचित आठवणार नाही की हे चुकीचं आहे किंवा मी माझं काय चाललंय, किती कशाय होत आहेत, तेव्हा नाही आठवलं, नंतर आठवलं. जसं तू आत्ता म्हणती, थोडे दिवसांनी काय होणार, त्या गोष्टी चालू आहेत तेव्हाच तुला आठवेल, अरे हे चुकीचं चाललंय, असं बोलणं काय आहे योग्य नाही, किंवा हे कसं आहे माझ्यासाठीच दुःखाला कारण आहे, हे तुला त्यावेळेस आठवेल. पण त्यावेळेस तुला कंट्रोल करता येणार नाही, तेव्हा सुद्धा येणार नाही. तेव्हा काय होणार, फक्त आठवणार. मग ही आठवणं ही पायरी काय झाली, गिल्ट होता त्याच्यावरची पायरी आहे. मग त्याच्यानंतर काय होणार, त्या काही दिवसांनी तुला त्या गोष्टी घडत असतानाच कंट्रोल करता येणार. म्हणजे पूर्वी घडत होते त्याच्यापेक्षा कमी कशाय होतील, पूर्वी वाईट वाटत होतं तेवढं वाटणार नाही, तेवढी आकुलता होणार नाही, असं कमी 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 होत जाणार आहे. हे संस्कार आहेत ना पूर्वजन्मीचे, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये असं एकरूप होऊन वाहत जातो की आपल्याला काही त्यावेळेस आठवत नाही, किंवा आठवलं तरी वाटतं ते असं का झालं तरी पण, म्हणजे ते आठवलेल्या धर्माला त्यावेळेस ते दाबलं जातं. तिथं ते तत्व कळत असलं तरी ते तत्व खाली जातं आणि आपले कशाय वर येतात. असं पण होणार आहे. हा संसार आहे, ह्या संसारात असताना अशा गोष्टी होणार, पण त्याच्यातून मला बाहेर पडायचे, त्याला दाबून आपल्याला बाहेर पडायचे, हे आपला भाव वर आला पाहिजे. आणि येणार आहे, तू काळजी नको करू, वेळ तर द्यायला पाहिजे. अनादी काळापासूनचे आपले संस्कार आहेत, लगेच आता 1 वर्ष 4 वर्षांमध्ये ते लगेच संपून जावे अशी अपेक्षा करणं तर चुकीचं आहे का? 99% होतच. ते पण कमी होईल त्याचा प्रश्नच नाहीये, आणि गॅरंटीने होणार. जिथं आपण वितरागतेचा आपण अभ्यास करतोय, वितरागता समजून घेतोय म्हटल्यानंतर ती गोष्ट आपल्याला मिळणार की नक्की मिळणार. मिळणार म्हणजे आतमध्ये आहे ती प्रकट होणार. हे कशाय सगळे थंड होणार. स्वाध्यायाचं मेन हेच सांगितलंय, स्वाध्यायाने आपल्या कषायांमध्ये मंदता येते, ज्ञानाचा उघाड होतो, पापाची तीव्रता कमी होते, पुण्याची तीव्रता वाढते. म्हणजे हे सगळे स्वाध्यायाची फळं आहेत. भले मिथ्या दृष्टी अवस्थेत असलं तरी सुद्धा हे फळं आपल्याला मिळणार. पण आपल्याला सम्यक दर्शन का पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या अनुकूलता मिळाली परत ह्या संसारातच अडकलं जाणार आहे. म्हणून आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सम्यक दर्शन काय आहे हे सांगायचं. आता भरत बाहुबली क्षायिक सम्यक दृष्टी होते, केवढे भांडणं झाली त्यांची, किती युद्ध झाले त्यांचे. मग आपण कोण आहेत, आपण तर फार ते 4थ्या काळामध्ये म्हणजे उत्कृष्ट काळ होता, उत्कृष्ट वैभव होतं, त्यांचं उत्कृष्ट पुण्य होतं. त्यांच्यासारखं आत्ता आपलं काय आहे संयोगामध्ये, ना उत्कृष्ट काळ आहे, ना उत्कृष्ट संयोग आहे, ना उत्कृष्ट आपलं पुण्य आहे. आपलं सगळं निकृष्ट आहे, म्हणूनच आपण इथं पंचम काळामध्ये जन्मलोय. मग आपण ते तिथं स्वतःवर त्यांचा ताबा राहिला का त्यावेळेस, म्हणजे ते कंट्रोल करणं वगैरे सुद्धा आपल्या हातात नाही आहे. कर्माचे उदय, कर्माची तीव्रता जसं असेल, किंवा केवली भगवंतांनी जे जाणले तसं घडणार आहे. हां, आता आपल्याला गिल्ट आलाय ना की बाबा आपल्याकडनं हे चुकलं, आपण असं बोलायला नको होतं, असं वागायला नको होतं, त्यावेळेस लगेच प्रतिक्रमण करायचं, माझं चुकलं, मी त्या जीवाला दुखावलं, मी त्या जीवाला, शक्य असेल लगेच समोर क्षमा मागायची. म्हणजे असं जोपर्यंत आपल्या चुका आपण तोंडाने बोलून दाखवत नाही, कबूल करत नाही, तोपर्यंत आपलं खरं प्रतिक्रमणच होत नाही.
म्हणजे आता समजा चुकलंय, समोरच्या अजून माझं काहीतरी भांडण झाले आणि माझ्या लक्षात आलंय की माझी चूक होती, पण आता तिथं माझं चुकलंय क्षमा कर म्हणून जायचं तिथं काय आहे, कमीपणा वाटतो, मान कशा आहे. मग त्यावेळेस मी मनातल्या मनात प्रतिक्रमण केलं, मनातल्या मनात त्याचं काहीतरी प्रायश्चित्त घेतलं, पण त्या समोरच्या माणसाला सॉरी म्हटलं नाही, तर त्या प्रतिक्रमणला पण अर्थ नाही असं सांगितलंय. कळतंय का काय म्हणायचं. आता ते सचिन जैन त्यांचं मी ऐकते ना, तर एक त्यांचे स्वतःचा त्यांनी अनुभव सांगितला परवा. त्यांचा एक मित्र होता. बरोबर आहे, म्हणजे इथं पण आपण बाहेरचाच विचार करतोय, आपली काय चूक आहे ना, आपल्याला सुधारायची आहे, किंवा आपण ते बोलून जे काही कर्म बांधलंय त्याच्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची. मग समोरच्या माणसाला काय वाटेल हा त्याचा विचार आहे. मला माझ्यासाठी काय गरज आहे, मला त्या गोष्टीमुळे पुढे जाऊन त्रास होणार आहे, तो त्रास मला जर कमी करायचा तर मला आत्ता तिथं क्षमा मागणं, आणि चुकलंय म्हणल्यावर त्या माणसाला काय वाटेल का तो प्रश्नच नाही आहे. माझं चुकलंय म्हणल्यावर मला सॉरी म्हणणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर त्यांनी एक अनुभव सांगितला. त्यांचा एक मित्र आला त्यांच्याकडे, आता अलीकडची गोष्ट आहे वाटतं. मग तो म्हणाला की एक 10-20 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी असेल की मग खूप वर्ष झाली म्हटले, 25 असतील. त्यांचा कोणीतरी एक मित्र होता, म्हणजे जो माणूस आलाय ना त्यांच्याकडं, सचिन जैनकडे जो माणूस आलाय, त्यांनी काय केलं होतं, 25 वर्षापूर्वी त्यांच्या एका मित्राची अंगठी चोरली होती. काय चोरली? अंगठी, आणि त्याची किंमत 10,000 होती. आणि नंतर त्याला काय त्यावेळेस अडचण असेल, त्यांनी चोरली असेल वगैरे. नंतर काय झालं, त्याचं उत्कर्ष होत गेला, त्याला भरपूर पैसा किंवा त्याचा बिझनेस खूप मोठा झाला, आणि पण त्याच्या मनामध्ये गिल्ट होती की मी त्याची अंगठी चोरली आहे, मी त्याची अंगठी चोरली. मग ते विचारण्यासाठी ते त्या सचिन जैनकडे आला होता की असं असं मी 25 वर्षापूर्वी अंगठी चोरली, आज मी, तेव्हा ती अंगठी 10,000ची होती, आज मी त्याच्याबद्दल 25 लाख पण त्याला देऊ शकतोय, पण मला ते कसं आणि कुठल्या रूपानं द्यावं हे मला समजत नाही आहे, आणि मला सांगा तुम्ही की काय करू, म्हणजे मला त्या गिल्टमधून पण बाहेर पडता येईल आणि त्याचं पण त्याला परत मिळेल असं. मग त्यांनी उपाय सांगितला, तू त्याच्याकडे जा आणि सांग त्याला की मी त्या 25 वर्षापूर्वी तुझी ही अंगठी अशी अशी हरवली होती, म्हणजे त्यांनी खूप शोधली होती वाटतं तेव्हा, म्हणजे ह्या मित्राला पण माहीत होतं, आणि ती सापडली नाही म्हणून त्याला वाईट पण वाटलं होतं, म्हणजे ज्याची गेली ती त्याला. मग त्याला सांग की त्यावेळेस ती अंगठी मी घेतली होती, आणि तेव्हा माझी काही गरज असेल, चुकलं वगैरे असं म्हण, आणि आता त्याची भरपाई म्हणून मी हे तुम्हाला एवढे पैसे द्यायला आलोय असं सांग म्हटलं. मग ते काय म्हणलं माणूस, हे म्हणलं असं जाऊन मी कसं सांगणार तिथं, तयारी का नाही आहे, सांगितलं तर तिथं कमीपणा. मग ते म्हटले तुझं नाही म्हणले, मला दुसरा उपाय सांगा, प्रतिक्रमण प्रायश्चित्त सांगा तुम्ही, पण हे काय मला जमणार नाही, मी कसं जाऊन त्यांना सांगू. ते म्हणले तुला जर प्रतिक्रमण प्रायश्चित्त करायचंय, पहिल्यांदा तुला हाच उपाय करावा लागेल, हा सोडून तू कुठलाही उपाय केला तरी त्या उपायाला काहीच अर्थ नाही म्हटले. पहिल्यांदा जाऊन तिथं कबूल करावं लागेल किंवा त्याला सांगावं लागेल, आणि तसं सांगितलं तर म्हटले तुझ्या आतमध्ये जी एक टोच आहे ना की मी चोरलंय, ती बोच पण तुझी जाईल, आणि हा योग्य मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. पुढं काय झालं मला माहीत नाही, पण त्यांनी ते परवा सांगितल्यानंतर, म्हणजे प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्तला तेव्हाच महत्त्व येतं जेव्हा ते आपण मनापासून स्वीकारतो, समोर ज्या गोष्टी योग्य आहेत त्या करतो, असं तर ते प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्त लागू होतं, असं त्यांनी ते क्लिअर त्या दिवशी सांगितलं. आपण आपलं जेव्हा क्षमा मागायची तेव्हा मनापासून क्षमा मागायची, समोरच्या माणसाला काय वाटेल हा त्याचा प्रश्न आहे. मी माझ्या स्वतःच्या दोषातून मुक्त होण्यासाठी मला हे उपाय करणं गरजेचं आहे, तर मग पुढचं औषध पण लागू होतं. म्हणजे आता ते बेंड वगैरे असेल तर ते अगोदर फोडून काढतात, ते फोडून काढलं तर तिथं तो उपाय लागू होतो, नाहीतर ती घाण आतच राहणार आणि वरनं तिथं आपण काय केलं तरी ते दुखणं काही थांबणार नाही. तसं हे अगोदर आतला मळ बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात घाणेरडा मळ आपल्याजवळ आहे मिथ्यात्वाचा. मिथ्यात्वाला मल म्हटलेला आहे. हा मळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपला संसार संपणार नाही. जहाँ मिथ्यात्व होता है वहाँ निश्चयतः अहिंसादी कदापि नहीं होते, आत्मभ्रांती सम रोग नाही. म्हणजे मिथ्यात्वाला किती किती उपमा दिले, त्याला रोग म्हटलंय, त्याला मळ म्हटलंय, सगळ्या दुःखाचं मूळ म्हटलंय, म्हणजे सगळ्या आपल्या सुखाचा नाश करणारा म्हटलंय. म्हणजे किती पद्धतीने एकच आहे गोष्ट, आणि ती म्हणजे मिथ्यात्व. आत्मभ्रांती सम रोग नाही. आत्मभ्रांती आहे म्हणजेच काय आहे, मिथ्यात्व आहे, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञानच नाही.
स्वतःबद्दल तिथं भ्रम उत्पन्न झालाय. काय भ्रम उत्पन्न झालाय? हे जे दिसतंय ते माझं स्वरूप, हे जे दिसतंय ते म्हणजेच मी. तर हा काय आहे? सगळ्यात मोठा रोग आहे. आपल्याला वाटतात शरीरात झाले ते रोग, ते मला त्रास देत आहेत, कॅन्सर झालाय किंवा पॅरालिसिस झालाय किंवा अजून काय जे जे काही झाले, तर त्यामुळे आपण किती घाबरून जातो. ते तर एका शरीरापुरते रोग आहेत, पण हा मिथ्यात्व रोग हा अनादी काळापासून आपल्याला लागलेला आहे. अनादी काळापासून आपल्याला तो त्रास देतोय आणि त्याला नष्ट करण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. हे काय आहे? सगळ्यात मोठी आपली चूक आहे. इस पद को विशेष ध्यान में रखना चाहिए. जीव के साथ अनादिकाल से मिथ्यात्व दशा चली आ रही है, इसलिए उसके सम्यक दर्शन नहीं है. इसलिए आचार्य देव पहले सम्यक दर्शन प्राप्त करने का प्रयत्न करने के लिए वारंवार उपदेश करते हैं. सम्यक दर्शन के बिना ज्ञान, चारित्र और तप में सम्यकता नहीं आती. सम्यक दर्शन ही ज्ञान, चारित्र, वीर्य और तप का आधार है. जैसे आँखों से मुख की सुंदरता शोभा होती, आँखों से मुख की सुंदरता शोभा होती है, वैसे ही सम्यक दर्शन से ज्ञानादिक में सम्यक्त्व सुंदरता शोभा देती है. म्हणजे एखादी मुलगी आहे किंवा एखादी स्त्री आहे, अतिशय सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, इतकी गुणवान आहे, पण जर ती आंधळी असेल तर तिच्या त्या गुणांना, तिच्या त्या सौंदर्याला म्हणजे अर्थ राहील का? म्हणजे तिथं म्हटलं तर जाईल ना, अरे एवढं सगळं आहे पण ती आंधळी आहे, बिचारीला डोळे असते तर किती चांगलं झालं असतं, असं लगेच आपल्याला वाटतं. म्हणजेच डोळ्याशिवाय ते सौंदर्य काय आहे? निरुपयोगी म्हटलं जातं. तसं सम्यक दर्शन नसेल तर आपल्याला ह्या कुठल्याही गोष्टींची किंवा कुठल्याही व्रत, नियम, संयमाची तिथं काहीही आपल्याला म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला सुख मिळणार नाही. बांधताना हे मंदिर मी बांधलंय, मला ह्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, म्हणजे ही कर्ताबुद्धी असल्यामुळे तो व्यंतर्गतीमध्ये गेला, हे बघायचं होतं, हे सांगायचं होतं मला. म्हणजे तिथे सम्यक दर्शन असतं तर वरच्या स्वर्गामध्ये देव झाला असता. म्हणजे हे सम्यक दर्शन, ही कर्ताबुद्धी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात सम्यक दर्शन झाल्यानंतर. मग वादिराज आचार्य जे होते ना, त्यांच्याबद्दल सांगायचं होतं मला. क्षत्रचूडामणी नावाचं त्यांनी ग्रंथ लिहिलाय आणि एकीभाव स्तोत्र असे हे रचनाकार आहेत. मग काय झालं होतं त्यांना? तर त्या वादिराज मुनींना पूर्ण सगळ्या अंगामध्ये कोड झाला होता, म्हणजे खूप असं कोड झाला होता. आणि तेव्हाचा जो राजा होता तर तो राजा कसा हलक्या कानाचा होता, म्हणजे त्या तिथल्या भागामधला. आणि दरबारामध्ये एक जैन श्रावक होता, त्यांचे मंत्री म्हणून आपले जैनाचा होता मंत्री. आणि बाकीचे सगळे मंत्री काय होते? अन्य धर्मीय होते. मग ते अन्य धर्मीय मंत्री नेहमी काय करायचे? जैन धर्माचा दुस्वास किंवा सारखं काहीतरी नावं ठेवायचे, राजाचे कान भरायचे जैन धर्माच्या विरुद्ध, असं सगळं त्यांचं कारस्थान चाललेलं असतं. मग एकदा ते म्हणजे बाकीचे मंत्री काय म्हणतात त्या राज्य सभेमध्ये की ह्यांचे मंत्री आहेत ना जैनाचे, हे सगळे कोडी असतात. मग त्यांना इतका कोड झालेला असतो, मग कसले ते गुरु आहेत आणि इतकं त्यांचं तप आहे, आणि त्यांच्या सामर्थ्याने त्यांना साधं स्वतःचं रोग पण दूर करता येत नाही. म्हणजे असं तिथं काय करतात? ते निंदा करतात गुरूंची, धर्माची. अशी निंदा केल्यानंतर त्या श्रावकाला खूप वाईट वाटतं आणि मग तो काय म्हणतो? नाही नाही, आमचे असले गुरुच नाही आहेत, आमचे सगळे गुरु चांगले आहेत, असलं कुणाला कोडबीड झालेलं नाही आहे. आणि मग ते दुसरे मंत्री म्हणतात आपण जाऊ द्या बघायला. राजाला म्हणतात आम्ही दाखवतो तुम्हाला ह्यांचे मुनी किती कोडी आहेत ते. आणि मग ठरतं की दुसऱ्या दिवशी त्या मुनींकडे जायचं, म्हणजे हा श्रावक पण येणार आणि बाकीचे मंत्री आणि राजा पण कोड आहे का हे बघायला यायचं, असं त्यांचं ठरलं. मग आता ह्या श्रावकाला वाईट वाटत राहतं, आता हे उद्या येणार आणि आपले गुरु खरंच आपल्या गुरूंना कोड झालाय. आता कोड होणं कुणाच्या हातातली गोष्ट आहे का? मुद्दाम करतं का कोणात? ते कर्माचे उदय आहेत. पण ते जैन धर्माचा द्वेष करण्यासाठी किंवा त्यांना काय येत नाही असं काहीतरी सिद्ध करण्यासाठी, त्यांच्याकडं काय वृद्धी महिमा नसतात, काय त्यांना तपाचा उपयोग नाही वगैरे असं सांगण्यासाठी तो अन्य धर्मीयाचं तिथं सांगत असतो. मग हा श्रावक काय करतो? तिथं मुनींकडे जातो, मुनींकडे जाऊन त्यांच्या पाया पडतो आणि त्याचा चेहरा असा बघून मुनी म्हणतात काय दुःख आहे तुला वगैरे असं काहीतरी विचारल्यानंतर तो ही सगळी झालेली घटना सांगतो. आणि घटना सांगितल्यावर काय म्हणतो तो? की मी त्यांना सांगितलंय की आमच्या गुरूंना काही कोड वगैरे नाही आहे आणि त्याच्यासाठी सगळेजण उद्या इथं बघायला येणार आहेत.
आणि मी तर त्यांना आता सांगितलंय की कोड नाही आहे आणि आता काय करायचं, तर तुम्ही काहीतरी असा उपाय करा की हा सगळा कोड रात्रीत नष्ट होईल. असं कोण म्हणतो? श्रावक म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय चूक आहे? कोण करू शकतं का? म्हणजे त्या शरीराची जर योग्यता असेल तर तिथं तो म्हणजे जीव तिथं त्या शरीराला बदलू शकतोय, जीव तिथं त्याला निरोगी करू शकतोय, चांगलं करू शकतोय, असं नाही. मग तिथं ते मुनी काय म्हटले माहिती का, की अरे मी काय त्या शरीराचं करताय का, तू असं कसं शब्द दिला, आणि जरी मला कुणी रोगी म्हटलं, कोडी म्हटलं तर काय फरक पडतोय म्हटले, उलट निर्जराच आहे. तू कशाला असं तिथं सांगितलं की बघा तुम्ही तिथं आमच्या गुरूंना कोड नाही आहे किंवा ते चांगले आहेत वगैरे. तर असं काय होत नसतं म्हटले. मग तो श्रावक खूप विनंती करतो त्यांना, पण ते म्हणजे असे तत्वनिष्ठ आहेत ना, भावलिंगी संत आहेत, त्यामुळे ते म्हणतात अरे शरीर परद्रव्य आहे, मी त्या द्रव्याचं काही करणं अशक्य गोष्ट आहे म्हटले, मी त्याचं काही करता वगैरे नाही, असं खूप त्याला समजून सांगितलं. आणि शेवटी तो श्रावक जातो की ठीक आहे, आता जे असेल ते असेल, आपल्या बोललोय तर खरं, आपण आता काय करायचं, गुरु पण असं म्हणतायत, म्हणजे आता आपले सगळं काय होणार, धर्माची नाचक्की होणार, असं त्याला खूप वाईट वाटत असतं. आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला सगळे येतात, प्रजाजनासहित सगळं, दरबार सभा वगैरे सगळे येतात, आणि जिथं हे वादिराज मुनी बसलेले आहेत तिथं येतात आणि बघतात तर तिथं काय असतं, असं सुंदर निरोगी सोन्यासारखं त्यांचं शरीर दिसत असतं, तेजपुंज असं दिसत असतं. मग आता हा चमत्कार जो झाला, तर तो चमत्कार त्यांनी केला का, मुनींनी केला का? नाही केला. तर त्यांच्या परिणामांमध्ये इतकी विशुद्धी झाली, ह्या तिथं वादिराज मुनींचं हे एकीभाव स्तोत्राची रचना झाली तिथं. त्या एकीभाव स्तोत्रामध्ये खूप सुंदर त्यांनी म्हणजे इतकं सुंदर आहे ना ते एकीभाव स्तोत्र, तर ते स्तोत्र वाचताना लक्षात येतं की त्या मुनींचे ते रचताना किती सुंदर भाव झाले असतील. म्हणजे आपण तर त्यांनी लिहिलेलं वाचतोय, तर वाचताना आपल्याला तिथं खूप आनंद वाटतो, इतकं छान वाटतं. मग प्रत्यक्षात त्यांनी रचलंय त्यावेळेस त्यांचे भाव कसे झाले असतील, म्हणजे किती परिणाम त्यांचे विशुद्ध झाले असतील. आणि ते कोडाचं जे काही कर्म होतं, तर त्या कर्माची रात्रीत निर्जरा झाली. आणि अतिशय म्हणजे तिथं कोड होता असं कोणी सांगितलं तरी पटणार नाही, इतकं त्यांची त्वचा सुंदर अशी तेजपुंज वगैरे झाली. आणि मग राजा वगैरे सगळे आले, सगळ्यांनी नमस्कार केला, आणि राजा म्हणतोय कुठे ह्यांना कोड, त्या दरबारांना म्हणतोय काल तर तुम्ही सांगितलं असे कोडी येत आणि असं आहे तसं, काहीच नाही आहे म्हणतो. असं म्हणल्यानंतर मुनी काय म्हणतात, मुनी गप्प बसतात का त्यावेळेस? मुनी काय म्हणतात, असं काही नाही, जैन धर्मामध्ये मुनींना कोड असतो नसतो असं काही नसतं, म्हणजे सांगितलं कर्माचे उदय असतात किंवा काय, आणि मला कोड होता म्हटले, काल म्हणजे रात्रीत काहीतरी झालंय आणि हा कोड नष्ट झाला वगैरे, पण मी कालपर्यंत कसा होतो, तर कोडीच होतो, म्हणजे तुमच्या लोकांनी तुम्हाला जे सांगितलं ते काही खोटं नाही, आणि त्याच्यामध्ये काही कर्माचे उदय आहेत वगैरे असं सांगितलं. आणि परत काय म्हटले, मग तो राजा म्हणतो तुम्ही किती महान आहे, तुम्ही सगळं रात्री तुमचा कोड नष्ट केला, म्हणजे तुमच्याजवळ किती वृद्धी सिद्धी आहेत, विद्या आहेत, आणि तुम्ही किती महान आहे वगैरे अशी स्तुती करायला लागतो. मग ते काय म्हणतात, मी ह्या शरीराचा करता नाही, मी या शरीराचा कोड नष्ट केला नाही, मी या शरीराचा रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला नाही, किंवा तसे भाव पण मला झाले नाहीत. तसं जर असतं तर म्हणले हिथं नखाला माझ्या अजून हे बघ कोड आहे, मग हा कोड पण मी घालवला असता, हा कुठंतरी एक ठिपका राहिलेला असतो. मग ते म्हणतात की जर मी सगळा शरीराचा कोड घालवला असता, तर मग हा एवढा नखाचा जो काही टिपका आहे तेवढा तर कोड मी कशाला ठेवला असता, सगळाच कोड तेव्हा नष्ट झाला असता. म्हणजे ह्या शरीराचा कोड मी नष्ट केला नाही, मी करू शकत नाही, हे त्यांनी तिथं लगेच क्लिअर सांगितलं. एखाद्याने काय केलं असतं, इतर लोकांनी काय केलं असतं, झाकून ठेवलं असतं, हा बघा आम्ही कसं महान आहोत, आम्ही कसं सगळं एका रात्रीत आमचा कोड घालवला, म्हणजे तेवढी शक्ती आहे आमच्याजवळ. म्हणजे जैन धर्मामध्ये किती श्रेष्ठता आहे, जे जसं आहे ते सांगतानाच तर तिथं कमीपणा नाही, किंवा फुकटचा मिळतोय म्हणून मोठेपणा घ्यायचे पण तिथं त्यांना भाव नाहीत, हे महत्त्वाचं आहे. जाणा हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे, जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच.
जाणा. हा मी निरामय स्वरूपी आहे. निरामय म्हणजे सर्व प्रकारच्या रोगाने मुक्तच आहे. माझ्या आत्मस्वरूपामध्ये कुठलाही रोग नाही, कुठलीही वेदना नाही. मी तर निरोग स्वरूपी आहे, निर्वेदना स्वरूप आहे. रोग वेदना शरीरामध्ये आहेत, जीवामध्ये नाहीतच. जाणा. स्वतःच्या निरामय स्वरूपाला जाणा. मी जाणणाराच आहे, जाणत आहे. निरामय स्वरूपोऽहम् अनंत शक्ती स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं, नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं, नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं.